सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या 64 कलेचे अधिपती दाता बाप्पा गणराया अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेशू छत्रपती ज्यांच्या बलिदानाने ही भूमी पावन झाली ते क्रांतीवीर वीर भाई कोतवाल त्याचबरोबर क्रांतीवीर वीर हिराजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून क्रीडा स्पर्धेचा 28वा पर्व आणि त्या 28व्या पर्वातील पहिल्या चेंडूला आपण सुरुवात करत आहोत. 11:01 स्थानिक वेळ टाइम काउंटेशन केलं जात आहे. टेन क्रिक वाहिनीची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज झाली आहे. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. वीरुतात्मा चषकाच्या निमित्तानं ऑनलाईन व्ह्यूअरचं देखील आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करूयात वेलकम. जाऊयात पहिल्या मॅचच्या दिशेनं. गोलंदाजीसाठी पाहिलं तर निखिल आहेत मांडाटारी पावप्ले मध्ये. चंद्रकांतजी गायकर यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. दादांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं देखील वीरुतात्मा चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. सदाशिव खाटेकर यांच्या माध्यमातून गिरीशजी खाटेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सामना सुरू. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल बाकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सॉफ्ट फंडरली कट केला बॅकवर्ड पॉइंटला. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल यजमान संघाचं खातं खुलं झालेलं आहे. धावसंख्येचा शुभारंभ फलकाचा श्री गणेश आपण बघत आहोत. सलामीसाठी संघनायक जगदीश भाग्यवंत आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत गिरीश खाटेगरे. ही ओपनिंग पेअर तर गोलंदाजीसाठी निखिल. फील्ड पोझिशनवरती एक नजर टाकूयात. मिड ऑफ थोडं वाईड एक कव्हर पॉईंट इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड पॉईंट शॉट थर्ड मॅन शॉट फॉन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिडान थोडासा वाईडिश करण्यात आला. डीप मध्ये काऊ कॉर्नर ऑफ टर्मच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करत होते. वेगवान चेंडू होता. लाईन मध्ये पोहोचू शकले नाही. ड्रिल करून दाखवतात. थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं. कमांड नव्हती या स्ट्रोक वरती हवी तशी. सलामीवीर गिरीश खाटेकरची डॉट बॉलला सध्याच्या घडीला मॅच मध्ये करत असताना कमबॅक फ्रंटलाईन बॉलर निखिल यंगस्टार आहे. यंग टॅलेंट आहे ज्यांच्याकडे चांगला वेग आहे आणि मागच्या स्पर्धांमध्ये ज्यांची चांगली कामगिरी कंपॅरेटिव्ह टू इन फॉर्म आम्ही पाहिलेली आहे. शफल झाले. हु केला फालेगला वेधून बॉल मागे चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदण करत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वीरुतात्मा चषक खाटेकर क्रीडा स्पर्धेतील पहिला दमदार चार गिरीश खाटेकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या पोहोचले ती पुढे आतापर्यंत 5 आकडावर 5 ऑन बोर्ड. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम ओपनर गिरीश खाटेकरे. बागफुटर आले. कट केला कव्हर पॉइंटच्या मधून. चेसा फिल्डरसाठी आउटफील्ड प्रचंड वेगवान. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. तर ते शेवटी बाकअप आलेले डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. जोपर्यंत थ्रो केला जाईल विकेट किपर एंडला. सहजतेनं पूर्ण झालेल्या त्या धावा 2 आणि 2 धाब्याच्या सुप्तीनं टीमची टोटल सध्या दाफलकरवरती पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. विदाउट लॉस 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाफलकर. स्टील 2 टू गो. फर्स्ट पॉवर प्लेज इन प्रोग्रेस. बरोबर 11:01 पहिला चेंडू पडला. वेळेच्या बाबतीत आपलं सकार्य अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा गिरीश खाटेकर स्ट्राकर एंडला. मिस टाइम फटका. हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज फाईन लेग स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल. मात्र जेल ड्रॉप होते. सेकंडचा कॉल. संधी दुसऱ्या धावेची आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. पोझिशन मध्ये आले होते शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर. शॉर्ट स्कोअर लेग देखील बॅकअप साठी पोहोचला होता. मात्र लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड कम्युनिकेशन संवाद आणि त्या समेत आपल्याला अभाव पाहायला मिळाला. तो कॉलिंगचा आणि तास काढासह हा जेल ड्रॉप झालेला आहे. 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या 9. स्टील 1 टू गो. स्टाकर इनला गिरीश. ओ बॅकफुटवर आले. थ्रू द कव्हर्स. ओ टी ओव्हर द टॉप. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. गिरीश खाटेकरने दिला जबरदस्त फिनिशिंग टच. बॉल सीमा पार. 4 धावा.
चेंज आहे, त्याच कारणासो 2 धाब्याची पेनल्टी त्या ठिकाणी डिक्लेअर केली आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं जयमान नडेला. कंपल्सरी ब्लॅक किंवा ब्लू ट्रॅक आपण वेअर करणं गरजेचं आहे. MGCAचा तो अधिकृत नियम आहे आणि त्याच कारणासो ही पेनल्टी आता डिक्लेअर झालेली आहे. जसं पहिलं सत्र संपेल तशी ती पेनल्टी आम्ही ॲड करू बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खांडेकर क्रिकेट संघाच्या खात्यात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिलं षटक संपलं. 13 धाव्याची दमदार सुरुवात या मॅच मध्ये मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना तिरुपती बॉयज खांडेकर क्रिकेट संघाला सलामीवीर गिरीश खांडेकर ज्यांच्या बॅटमधून 5 चेंडूत 12 धाब्याचं योगदान, 2-4 त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले आणि संगणक त्यांची सोबत देतोय तो सलामीसाठी जगदीश भाग्यवंत रन अप बॉल एका चेंडूत एका धाब्याचं योगदान देत असताना स्पीडअप अपेक्षित फोल्डिंग करणारा संघ जर्मन अडई लक्ष सुद्धा 11 वाजून 1 मिनिटांनी बरोबर पहिला बॉल पडलाय. आदित्य येतात गोलंदाजी करता. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर डीप मध्ये आपण बघत आहोत. बाउंड्री स्विंग एरियाज सध्या सीमांचं रक्षण करत असताना ऑन साइडला मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाडेश काऊ कॉर्नर लॉंग ऑफ व्ही पेस मध्ये एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंट शॉट थर्ड मॅन शॉट फान लेग त्याचबरोबर शॉट बॅकवर्ड स्कोर लेग मिड ऑन अगदी स्ट्रेट टू द क्रीज उभा करण्यात आलेला आहे. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी आदित्य, स्ट्रायकर एंडला संघनायक जगदीश भाग्यवंत. पहिला बॉल शफल आकार असून खेळण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉलनं स्पेलला सुरुवात झालेली. वेग चांगला होता, बाउन्स देखील चांगला पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर कमी ठेवून स्कोर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न फसलेला आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती सलामीवीर संघ नायक जगदीश भाग्यवंत यांचा. पेनल्टीच्या देखील 2 धावा आपण ऍड केलेल्या आहेत. सो सुधारित धावफलक 15 असेल. लक्ष सुद्धा आदित्य हा प्रकार बॅकफुटवर आले, वलवला फान लेगच्या डोक्यावरून दिशा दिली आणि गोलंदाज आदित्यची दशा आता खराब केली आहे. बॉल डीप फान लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डावाचा तिसरा तर संघनायक जगदीश भाग्यवंत यांच्या बॅटमधून हा पहिला दमदार 4 चौकार. आय थिंक फील्ड पोझिशनचा नो बॉल देखील दिलाय पंचानी सिटीज. स्क्वेअर ऑफ द लाईन 3 फिल्डर तुम्ही सेट केलेले आहेत. त्याच कारणास्तव तशी विचारणा करण्यात आली स्कोरले अंपायर सागर कापडी सर प्रवीण मिशे सरांकडे आणि तो स्वीकृती ती मान्यता त्यांनीही दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सो नो +4. एक्स्ट्रा 5 धावा आणि तदनंतर येणारा बॉल असेल फ्रीट. धावा संख्या आपण बघत आहोत. नो +4 5 धाव्याच्या मदतीने सध्या पोहोचली पुढे ती 20 चे आकड्यावर 20 ऑन बोर्ड. स्कोरबोर्ड मध्ये लगेच करेक्शन झालेलं आहे कारण इलेक्ट्रॉनिक स्कोरच्या भूमिकेत सँडी घायल सर आपल्या समोर उपस्थित आहेत. त्याच कारणास्तव अधिकची दिरंगाई ते कधीच करत नसतात. फ्रीट स्विच इट रिव्हर्स अटेम ओव्हर द कीपर एट बॉल लॉंगचा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्रीट वरती फुल टोल वसूल केलाय जगदीश भाग्यवंत यांच्या बॅटमधून. स्विच इटचा हा स्वीट फटका चौकार. धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 24. 24 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॅकफुटवर आले लिटकट करण्याचा प्रयत्न करत होते. थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालेले. बॉलच्या बाउन्स पर्यंत पोहोचले होते मात्र गॅप शोधू शकले नाही. पर्यायाने 1 धाव सिंगलच्या साहाय्याने पाहिलं तर ही धावसंख्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 25 ऑन बोर्ड 25 धावा धावफलक होती. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आता सेट केली आहे. पूल करण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग पोझिशन मध्ये आले नव्हते. व्यवस्थित चेंडूबाटचा संपर्क नव्हता. एक सिंगल धावा संख्या सिंगलच्या मदतीने सध्या पुढे पोहोचली होती आतापर्यंत 26 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 गो. पहिल्या विकेटसाठी अंबुजापेक्षाही अतूट भागीदारी दोन्ही फलंदाजांनी बनवली आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड मिदॉनचा फिल्डर उपस्थित आहे. त्यानं हाताचा पिसारा फुलवत असताना पकडलाय झेल आणि पहिला धक्का बस बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खांडेकरला. संघनायक जगदीश भाग्यवंत माघारी. पहिला हादरा.
विवेक थोरातनं हा झेल संपादित केलेला आहे. 6 चेंडू 10 धाब्याचे योगदान देत असताना जगदीश भाग्यवंत माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते, मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. मिडॉनला बरोबर फिल्डर सेट केला होता आणि विवेकनं त्या ठिकाणी चांगला बॅकअप दिलेला आहे. पहिल्या सांघिक शिवेश गोलंदाज आदित्यच्या सोबतीनं फिल्डिंग करणारा जर्मन नडई करता. स्कोर 26-26, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंग करण्याकरता गुरु, ज्याला पहिल्या चेंडूपासून व्हावं लागेल सुरू. स्टील 1 to go. स्ट्रायकर एंडला गुरु शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑफ्टॉमच्या फार बाहेर कमेंट झाल्या होत्या. लेंथवरून टेक ऑफ घेत असताना चेंडू आपण बघितला, जो सरळ मिडल आणि लेग स्टिक वरून एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतो. कमबॅक आदित्यकडून डॉट बॉलला निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर, 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 26 धाबा दाखल करते एका गड्याच्या मोबदल्यात. 13.00 धाब्याचे धावगती. या करंट रन रेट आपण बघत आहोत. स्पीडअप अपेक्षित 11 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच जर्मन नडे. स्पीडअप अपेक्षित लक्ष सुद्धा. तिसरं षटक सुरू होते. तुषार येतात गोलंदाजी करता. वेळ जास्त घेतात आदित्य अँड ऑल टीम. स्पीडअप अपेक्षित लक्ष सुद्धा. बरोबर 11 पहिला बॉल पडला. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हार्ड लेंथ वरून चेंडू टेक ऑफ घेतो. एक्स्ट्रा बाउन्स आपण बघितला चेंडूवरती. अनंत अडचणींना सामोरे जावं लागलं स्ट्रायकर एंडला. सेट बॅटर गिरीश खाटेकरला स्पेशली पहिल्या षटकात ज्याचं वर्चस्व, ज्याचं डॉमिनेशन आपण पाहिलं होतं, त्याच्या अगेन्स्ट सुरुवात डॉट बॉलला तिसऱ्या षटकात तुषार टोहकेची. फुल लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये उपस्थित होते, मात्र जज करू शकले नाही. थ्रू देखील थोडा वाईड आला. त्याच कारणासह मिळतात सहजरित्या 2 धावा आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाले ते 28. इंडिव्हिज्युअल 8 चेंडूत 15चं योगदान सलामीवीर गिरीश खाटेकर या मॅच मध्ये देत असताना आपण बघत आहोत. विथ द बॅट कॉन्फिडन्स स्टार्ट त्यांचा झालेला आहे. हा प्रकार थांबले पोझिशन मध्ये, त्यानंतर लॉंग लेगला दिशा देण्याचा प्रयत्न तो फसला. फिल्डर सेट होते आणि त्या ठिकाणी बॉल अगदी त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तुषारला मिळते सुयश, तर सांघिक धक्का दुसरा बसलाय मॅच मध्ये तिरुपती बॉयज खाटेकरला. सलामीवीर गिरीश खाटेकरे बॅक टू द पवेलियन. दोन्ही फलंदाज माघारी परतलेले आपण बघत आहोत. मागच्या षटकाच्या निर्णायक चेंडूवरती जगदीश भाग्यवंत, तर या षटकाच्या अगदी प्रारंभीलाच आपण बघत आहोत माघारी परतलेले आहेत गिरीश. फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वेग चांगला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर बरोबर गाईडलाईनला टार्गेट करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत यशस्वी होताना आपण बघत आहोत गोलंदाज तुषारला. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. स्टील 2 to go. हा प्रकार पंच केला समोर लॉंग ऑनला. फिल्डर थोडासा वाढे शुभ आहे, त्याचं जजमेंट चुकलं.
त्याच्या समोरून बॉल उचलला तसा तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कोसळला. वन बॉल सोर दिरोप येतोय तो चौकार. गुड शॉट. गोलंदाज तुषारनं घेतला होता मात्र तो अपयशी राहिला. एक सिंगल. षटकाची सांगता 2 धावा सिरीज. षटकाची सांगता आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या 11.33च्या धावगतीनं 3 ओव्हरच्या अंती 34 धावा दाफलकर 2 विकेटच्या नुकसानात. यानंतर होणारा सामना ओमसाई घोरले आणि त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. दोनही टीमच्या संघनायकांना विनंती आहे जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष असू द्या. अठ्ठावीसाव्या पर्वात पदार्पण करणारे क्रीडा स्पर्धा आपण बघत आहोत. 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट जगताचा महासंग्राम मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप ए मधील लढती आज संपन्न होताना पाहायला मिळत आहेत. 8 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आहेत. पहिला सामना मैदानावरती सध्या सुरू आहे. जर्मन नडे त्यांच्या विपक्षात त्यांच्या विरोधात तिरुपती बॉयज खाटेकर या 2 टीमच्या दरम्यान. पहिल्या डावात खाटेकर बॅटिंग करतो. टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक निर्णय त्या ठिकाणी संघनायक जगदीश भाग्यवंत यांनी पहिल्या सत्रामध्ये घेतलेला आहे. तर प्रतिस्पर्धी जर्मन नडेला क्षेत्ररक्षणाचं अर्थातच गोलंदाजीचं पाचारण त्यांनी केलेलं आहे. षटक 3 संपलेले 34 धावा दाफलकर 2 गड्यांच्या मोबदल्यात. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये विथ द बॅट कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. स्पेशली सलामीवीरांचं चांगलं राहिलं. सुरुवात चांगली होती. पहिल्या विकेटसाठी 26 धाब्याची भागीदारी. 9 चेंडू 15चं योगदान गिरीश खाटेकर यांचं 2 चौकार. 6 चेंडू 10चं योगदान जगदीश भाग्यवंत यांचं 2 चौकार. मात्र ते 2 फलंदाज जसे बाद झाले आता गुरु आणि रोहनला जबाबदारी स्वीकारावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. योगेशजी खाटेकर यांची उपस्थिती नुकताच क्रीडानगरीमध्ये झालेली आहे. दादांना विनंती या पण व्यासपीठावरती विरुद्धात्मक चषक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. षटक 3 संपली. 34 धावा स्कोरबोर्डवर. गुरु आणि रोहन 2 बॅटर सध्या 4थ्या विकेटसाठी पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप करतायत. तर 4थ्या षटकात कर्णधारांना जबाबदारी दिली आहे गोलंदाज नितीनवर. जास्त वेळ घेता लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर्मन नडे ड्रिंक्स ब्रेकची 2 मिनिटं लेस केली तर आतापर्यंत 16 मिनिटाचा वेळ तुम्ही यूज केला. सो हे षटक कुठल्या परिस्थितीत 4 मिनिटाच्या आत तुम्हाला टाकून फिनिश करायचं आहे. लक्ष असू द्या. नितीन पहिला बॉल स्विच इट. रिव्हर्स अटेम्प्ट क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित झालेले आहेत. थोडे फंबल झाले बॅकअपसाठी. थोडे उशिरा रिॲक्ट झाले तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते 36. कृष्णकांतजी पवार यांची नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले. दादांना विनंती या पण व्यासपीठावरती विरोधात्मक चषक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या 28व्या पर्वात आपलंही मनपूर्वक स्वागत. फुल टॉस मिडॉनच्या डोक्यावरून प्लेस केला. गॅप मोठा बनलाय. चेसर फिल्डर साठी पोहोचण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला बॉल डायवर्ट झाला. सरते शेवटी चेंडून त्याचं अंतिम साध्य साधलं की नाही त्यासाठी पंचांकडे विचारणा करावी लागेल. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झालेला आपण बघत आहोत. त्या ठिकाणी नॉस्टाकर एंडला रोहन. चांगला होता. टप्प्यापर्यंत त्याने हिम्मत हारली नाही. लढाल तर टिकाल या उक्तीप्रमाणे लढाऊ वृत्तीचं दर्शन आपण पाहिलं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा चांगला तालमेल त्यांनी साधला. सांघिक सुयश मिळते 3ऱ्या मॅच मध्ये जन्मान नढईला. तर 39ला आता 3रा गडी गमावला बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकरनं. न्यू बॅटर गुरुच्या सोबतीनं प्रकाश नॉस्ट्राकर एंडला. शफल आकारासून खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बीट
विकेट कीपर बीट, शॉट थर्डमॅन आणि शॉट फानलेग फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत. लॉंग स्टॉपला या बाईच्या लकी 4 धावा, हा निर्णायक चौकार. तो धावा येणं गरजेचं आहे आणि ती उपयुक्तता या ठिकाणी पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन शफल झाले होते, सातत्यानं स्कोर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न गुरुकडून होते, मात्र हवा तसा कॉन्फिडन्स आतापर्यंत विथ द बॅट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिल्या विकेटसाठी 25 धाव्याची पार्टनरशिप होती, जी पार्टनरशिप जशी ब्रेक झाली दाफलकाचा वेग, दाफलकाची गती थोडी मंदावलेली आपण बघत आहोत. डाऊन द लेग स्टिक, वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेषर. एक एक्स्ट्रा धाव सध्या ऍड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बज खाटेकर क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते इन डबल डिजिट डबल फिगर. 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, स्टील 2 टू गो. राऊंड विकेट पूल करण्याचा प्रयत्न तो फसला. यष्टी रक्षकाचं चांगलं जजमेंट, त्यांना दिलं बॅकअप आणि मॅच मध्ये गुरुला आता करावं लागेल पॅकअप. 44 ला चौथा आदरा तिरुपती बज खाटेकरला. टेलिव्हिजन स्क्रीन वरती गोलंदाज देखील बॅकअप साठी आले होते, मात्र यष्टी रक्षकाकडे तो कॉन्फिडन्स आपण पाहिला. दिस इज माय कॅच आय विल शुअरली टेकन आणि तो झेल त्यानं संपादित केलेला आहे. 44 ला 4 धक्के बसले. चौथ्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी नितीनची. 5 बॉलच्या स्पेल मध्ये अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केलेले आहेत. न्यू बॅटर प्रेम यंग टॅलेंट. हा चेंडू ऑन साइडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल करण्यात आलेला प्रेम कडून, मात्र बॅकअप साठी यष्टीरक्षक उपस्थित झालेले आहेत. मिळते आधी फक्त एक सिंगल धाब्याच्या सोबतीनं एंड ऑफ 4th ओव्हर. चौथं षटक संपलं. 11.25 ची धावगती स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल आपण बघत आहोत 4 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 45 धावा. नेक्स्ट मॅच पहिलं सत्र जसं संपेल टॉससाठी रिपोर्टिंग करा. ओमसाई घोरले आणि त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली. निखिल गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये थोडे एक्सपेन्सिव्ह राहिले होते, 13 धावा त्यांनी खर्च केले होते, मात्र आता 2 फ्रेश बॅटर त्यांच्या समोर, स्पेशली प्रेमाने त्याचबरोबर प्रकाश. त्याच कारणास्तव फ्रंटलाईन गोलंदाजावरती संघ कर्णधार आदित्यनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला. पहिल्या डावाचं अंतिम षटक तर वैयक्तिक सामन्यातलं दुसरं षटक आपण बघत आहोत. गोलंदाज निखिलच्या वतीनं सध्या टाकलं जाते. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑफ, त्याचबरोबर लॉंग ऑन थोडासा वाढीव शुभ आहे. ऑन साइडला मिड विकेट, त्याचबरोबर स्कोर लेग सेट करण्यात आलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट थोडासा फाईन, वाढीश मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. गोलंदाज तयार निखिल. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते, चेंडू बॅटच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाही. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट पाहायला मिळाली. व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही. हेड पोझिशन फार लवकर लूज केली होती बॅटर प्रेमनं. सुरुवात निखिलची सेकंड स्पेल मध्ये डॉट बॉल झालेली आहे. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. विरुद्धात्मक चषक खाटेकर 28वा पर्व आणि 28व्या पर्वातील पहिला दमदार षटकार प्रेमच्या बॅटमधून. सदाशिवजी खाटेकर त्याचबरोबर योगेशजी खाटेकर यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेली. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती स्पर्धेच्या निमित्तानं आपले मनपूर्वक स्वागत. रमेश दादा गायकर यांच्या वतीनं या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रेम करता. अपील झालं आणि ते पंचांनी स्वीकारलंय. टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर.
बॅटची बाहेरची कडा आणि पाठीमागे एसटी रक्षकाचा आलं बॅकअप. धक्का 51 वरती 5 बसतोय. प्रेम माघारी परतलाय. धावा दाखल करते 5 गड्यांच्या मोबदल्यात. एक षटकार जरूर प्रेमच्या बॅटमधून आपण पाहिला, मात्र त्याला माघारी धाडलेला आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर सनी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. यंग टॅलेंट आहे सनी, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहायचं बॅटिंगमध्ये फिनिशिंग टच आता त्यांचा कसा असेल. रवींद्रजी खाटेकर यांची उपस्थिती नुकताच क्रीडानगरीमध्ये लाभली आहे. दादांना विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती. आपलंही स्वागत. फुल लेंथ पायात होता चेंडू, अक्रॉस द बॅट दिशा दिली. एक सिंगल सेकंडचा कॉल. फिल्डरनं थोडा कॅज्युअलनेस दाखवला, त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली. 2 धावेच्या सोबतीनं धावा संख्या सध्या पोहोचले ते आतापर्यंत 53 धावा. योगेशजी खाटेकर यांची उपस्थिती क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला लाभले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. विनंती आहे या व्यासपीठावर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून एक्स्ट्रा बाउन्स झाला, राईज झाला. स्ट्रायकरला फलंदाज सरप्राईज झाला तो म्हणजे सनी. धावा संख्या स्थिरावलेली 53 धावा दाफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो देखील फसला. एसटी रक्षकाचा बॅकअप. धावचीची संधी ती गमावली. तिन्ही एसट्या समोर होत्या, मात्र ते उद्ध्वस्त करता आल्याने निखिलला 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतात. प्रकाश, इट इज फ्रॉम बाईज. या 2 धावा एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 5 षटकांच्या अंती 6 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा बनवल्या तिरुपती बस खाटेकडनं. तर सेकंड इनिंग मध्ये आता कंपल्सरी चेस या रूलनुसार 56 धाब्याचं टार्गेट असेल जर्मन नढई क्रिकेट संघासमोर. वीर हुतात्मा चषक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची नुकताच उपस्थिती आपल्याला मुख्य व्यासपीठावरती लाभलेली आहे, ते खाटेकर गावचं युवा नेतृत्व समाजसेवक तथा उद्योजक योगेशजी खाटेकर यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. जय गायकर यांच्या शुभ हस्ते. टॉससाठी रिपोर्टिंग करा इमिडिएटली. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली, सिनियर महेश व्यापारी उपस्थित झालेले आहेत, ज्युनियर महेश व्यापारी देखील उपस्थित झालेले आहेत. ओमसाई घोरले आपला कॅप्टन पाठवा फास्टली, स्पीडअप करा थोडं. योगेश दादा खाटेकर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत आपल्या आयोजन समितीच्या वतीनं. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. योगेशजी खाटेकर यांचा शुभ सन्मान आपण सन्मान कक्षामध्ये संपन्न करत आहोत. नेक्स्ट मॅच ओमसाई घोरले कॅप्टन या. ऑलरेडी माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. पहिला डाव संपला, 55 बनवलं गेल्या, 56चं टार्गेट. निर्णायक द्वितीय सत्र सुरू होते. कशा पद्धतीने असेल रनचेस, या 56 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, या कॉम्बॉक्स मध्ये करूयात अपेक्षित बदल आणि इन्व्हाइट करूयात या सामन्याच्या दुसऱ्या सत्रासाठी वाईस ऑफ गुंडुरी टिटवाला आमचे निकटवर्ती आहे विश्वाजी केने यांना, आणि त्यांच्या शुभाणीतून ऐकूयात या सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच.
यस धन्यवाद दीपकजी बिराडी सर यांचा आवाज आपण ऐकलात खेळाच्या पहिल्या सदरामध्ये. या विभागामध्ये सातत्याने समालोचन करत असतात आमचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि आज ते देखील आमच्या समवेत जॉईंट आहेत. आपण पाहतो मित्रांनो, वीर हुतात्मा चषक 2025 आजचा हा पहिला दिवस. खऱ्या अर्थानं सुंदर अशी स्पर्धा खाटेकर गावाच्या माध्यमातून पाहतोय. हुतात्मा हिराजी पाटील आणि वीरभाई कोतवाल यांना नक्कीच आदरांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य अनेक वर्षांपासून चालू असलेली ही परंपरा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या पहिल्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. खऱ्या अर्थानं मदरशा आतमध्ये मॅच आपण पाहतोय. जय हनुमान नडई त्यांच्या अगेन्स्ट तिरुपती बॉईज खाटेकर. प्रथमतः फलंदाजी करत असताना तिरुपती बॉईज खाटेकर संघाच्या माध्यमातून धावा धावफलकावरती जोडल्या त्या म्हणजेच 55 आणि आता 56 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी नडई संघाला. सलामीची पेर मदरशा आतमध्ये स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर तुषार, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सूरजला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सनी याला आपण पाहतोय. समालोचन कक्षाच्या एंड करणं सज्ज होतोय. लेट्स प्ले शो द गुड गेम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हो, पहिलाच चेंडू इथे मात्र सकारात्मक दृष्टिकोनातून खेळून काढलाय. जेंटलमॅन पुश केला, आदर सन्मान या चेंडूला दिला कारण की चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त केली होती. मागील स्पर्धा देखील खाटेकरशी आम्ही कव्हर केली. या एंडने जेव्हा जेव्हा गोलंदाजी येतात त्यावेळेस मात्र चेंडू पडण्यात थोडासा खाली राहत होता, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर इथे मात्र थोडीशी उचली प्राप्त होते. दरम्यान जयेशजी खाटेकर साहेबांचं शुभ आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. बीमर घोषित केला पंचांनी. चेंडू जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. नो प्लस 4 धावा. खराब चेंडू होता नाही. खराब चेंडूवरती इथे मात्र समाचार देखील घेतला फलंदाज तुषारनं. धावसंख्या फलकावरती 6 आणि 56च लक्ष ठेवलं गेलं होतं. अब तक 56 आणि आता मात्र 6 धाबा धावफलकावरती जोडल्यात. उर्वरित 50 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. हा चेंडू फ्री हिटचा असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. हो, स्लॉट मध्ये चेंडू आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक थोडीशी या ठिकाणी मात्र चुकीची या ठिकाणी मात्र कॉलिंग पाहायला मिळतं आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन. दणदणीत खणखणीत चौकार. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने होते. थोडंसं नक्कीच मिस जजमेंट झाला आणि हा चौकार पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अनेक मान्यवर देखील अशा दिवसामध्ये सज्ज होतात. त्या सर्वांचा आम्ही करतोय वीर हुतात्मा चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. इथे मात्र पुनश्चा फटका फसलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र अप्रतिम झेल पकडलाय फलंदाज फेल. तुषार बॅक टू द पवेलियन. येस, आय थिंक रिव्ह्यू घेतला. बॅटर्स रिव्ह्यू आहे आणि चेक केला जाईल आमच्या ऑफिशियल टीमच्या माध्यमातून. तिसरा पंचांच्या माध्यमातून लगेचच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. पुढील दोन्ही संघाचे संगणक आपण प्लीज टॉस साठी सज्ज राहायचंय विनंती असेल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. पुढील संघ ओमसाई घोरले आणि त्यांच्या अगेन्स्ट माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवले. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेचच या कारण की पहिली इनिंग देखील समाप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आज शेवटचा ऑफिशियल कॉल आयोजकांच्या माध्यमातून दोन्ही संघांना असेल. येस, फलंदाज बाद असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
आणि रिव्ह्यू देखील वेस्ट केला. दोन्ही संघांसाठी प्रेस्ट ऑफ हाईट्ससाठी एक एक रिव्ह्यू दिला गेलाय आणि त्याचबरोबरीनं धावबादसाठी देखील एक एक रिव्ह्यू दिला गेला. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हे दोन प्रत्येकी रिव्ह्यू प्रत्येकी संघाला मिळतील आणि त्यापैकी पहिला रिव्ह्यू इथे मात्र जय हनुमान नडई संघाने गमावला. पहिला विकेट्स मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावरती चांगली फलंदाजी करत होते. असं वाटलं होतं की इथे मात्र हा फुलटॉस चेंडू जागा वाढून खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने ऑन साइडला, परंतु पाठच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि त्या अनुषंगाने मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये नितीनला आपण पाहतोय सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय कारण की पहिला विकेट्स बाद झाला मधाच्या आतमध्ये आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला देखील. हो, इथे मात्र चेंडूपर्यंत थोडासा खाली राहिला होता. ही पूर्वसूचना आम्ही या षटकाच्या पहिलेच दिली होती कारण की ज्या ज्या वेळेस या एंडने गोलंदाजीसाठी येतो त्या वेळेस मात्र चेंडू खाली राहतो कारण की या आधी देखील 2 स्पर्धा या क्रीडांगणावरती झाल्या, या खेळपट्टीवरती झाल्या आणि त्या नक्की स्पर्धेनं आम्ही देखील ॲज अ कॉमेंटेटर उपस्थित होतो. त्या अनुषंगाने थोडंसं या ठिकाणी मात्र प्रेडिक्शन या बाजूने लावण्यात येतोय. यात मात्र शंका नाही. सनी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी. सुरुवातीचे काही चेंडू आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती हाताळले होते, परंतु तदनंतर मात्र जसा विकेट आला तसा मात्र या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज सनीला पाहतोय. हो, इथे मात्र इनफिल्डला भेदला. चांगला फटका पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू फरार होतोय सीमारेषा बाद. दणदणीत खणखणीत चौकार. परंतु नक्कीच इथे मात्र स्पर्धा म्हटली तर वीर हुतात्मा चषक आपण पाहतोय. उद्याच्या दिवसाचा आपण नक्कीच मोठासा कार्यक्रम या मुरबाड विभागामध्ये आपण देखील साजरा करणार आहोत. आदरांजली दिली जाईल आमच्या दोन्ही हुतात्म्यांना आणि त्या अनुषंगाने स्पर्धा देखील आपण पाहतोय. अनेक वर्षांपासून चालू असलेली ही परंपरा आहे. खरं तर कौतुक करेन आयोजकांचं. अशा पद्धतीनं इथे मात्र अशा पद्धतीची स्पर्धा सातत्यानं राबवली जात आहे. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. हा फटका अतिशय सुरेख आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे मात्र सिंगल होतं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेने 2 धावा धावफलकावरती लगेचच एक डवल्या. 16 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. जय हनुमान नडई. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावेंची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 23 मध्ये 40 बनवायच्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खाटेकर संघाला देखील कमबॅक करावा लागेल. हो, पुनश्च ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला आणि पंचांचा वाईटचा इशारा. आमचे ऑफिशियल पंच प्रवीणजी विषय आहेत आणि सागरजी काबडे आहेत. लगेच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल तब्बल 5 दिवस. त्यांचं देखील कौतुक. हो, इथे मात्र चेंडू पर्यंत थोडंसं वळण प्राप्त करतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, तदनंतर कमबॅक केला जातो. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राईक एंडला याचा बॅटर सूरज देखील सज्ज आहे. हो, लो फुल टॉस चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डेबिक एक्स्ट्रा कव्हरला फेकी करतील. तदभर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव.
एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावा खर्च केल्या 4 आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती होत्या. सनीने थोडीशी महागडी गोलंदाजी केली. तदनंतर मात्र रोशन आपल्या संघाशी कमान आपल्या खांद्यावरती घेतोय आणि कमी धावा खर्च करतो मधाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून येतील, फेकी करतील, तत्पर मिळतील या 2 धावा. एकच धाव होती, थोडीशी घाई केली. अति घाई संकटात नेहमी म्हणत असतो, परंतु इथे मात्र नक्कीच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 20 धावा धावफलकावरती. आज एकूण 8 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपण पाहणार होतो आणि कुठला संघ अशा दिवसामध्ये क्वालिफाय होईल, या चमचमात्या ट्रॉफीचा हकदार होईल, हे पाहणं देखील तितकंच मजेदार असेल. गोलंदाज तयार रोशन. हो, पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार होतोय. दर्जेदार चौकार. आणि येथे मात्र आज चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी दुसरं षटक आणि त्या अनुषंगाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय जय हनुमान नळई संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स ऑन दी बोर्ड. हो, मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल कलेक्ट करतोय. लागणारा सांघिक दुसरा झटका फलंदाजी करत असताना जय हनुमान नडई या संघाला. फलंदाज नितीन बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. दरम्यान माधवजी गायकर आणि त्याचबरोबर सतीशजी भाग्यवंत साहेबांचं शुभ आगमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील वीर हुतात्मा चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अनेक मान्यवर अशा या पहिल्या दिवसामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होते. त्या सर्वांचं आम्ही करतोय ग्रामस्थ मंडळ खाटेकर आणि या चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये आदित्य देखील सज्ज झालाय. हो, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी आहे. अतिशय 3 ते 4 पावलांचा रनअप आणि इथे मात्र नक्की चेंडूला वळण प्राप्त करून देण्यासाठी प्रेमला ओळखलं जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू मध्ये 31 धावेंची आवश्यकता. 17 चेंडू 31 धावा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आदित्यला आपण पाहतो स्ट्राईक एंडला. नक्कीच आता मात्र तो देखील पहिला चेंडू फेस करेल. जास्त वेळ खर्च करू नका, कारण की सुरुवातीच्या 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक फिल्डर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. हो, फुल टॉस चेंडू आहे. आडव्या बॅट ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. पंचांनी नो घोषित केला. इट्स अ बीमार. नो +4.
तिसऱ्या पंचांचा निर्णय अंशापर्यंत पोहोचतोय. फ्रीडचा हा चेंडू असेल. हो, पुढच्या चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी स्क्रीनच्या समोर चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. थँक्यू डीसी. असा षटकार येतो आणि षटकारांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये फक्त 20 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. हे थोडंसं मागडं षटक प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण की एक षटकार एक चौकार या स्पेल मध्ये आला. चांगली फलंदाजी मध्ये आतमध्ये आदित्य करतोय. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळाला. हो, आता मात्र कमबॅक केला गेला. चांगला फटका होता या ठिकाणी, मात्र नक्कीच ऑफ ड्राईव्ह केलाय आणि तत्पर एकच धाव मिळेल अशा चेंडूंची नितांत आवश्यकता असेल खाटेकर या संघाला, कारण की 56 धावा बनवायच्यात आणि आता मात्र 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. उर्वरित 15 चेंडू शिल्लक आणि 15 मध्ये बनवायचे 19 धावांची नितांत आवश्यकता असेल. कमबॅक करून द्यावा लागेल गोलंदाज प्रेमला, परंतु एका बाजूला चांगली फटकेबाजी नडई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो, स्विंगाना मिस जरूर, परंतु पंचांचा इशारा येतो वाईट. ऑफ शिक्षक बाहेर चेंडू पिच केला होता. वाईट चेंडू धावफलकावरती धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. 18 धावांची अजूनही आवश्यकता. या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते प्रेमच्या माध्यमातून. हो, चांगला चेंडू आता मात्र पिच केला गेला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील जगदीश आणि तत्पर मिळेल एकच धाव. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक जरूर पुढे जातोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, कारण की या षटकामध्ये ज्या धावा निश्चित होत्या त्या धावा आल्यात, कारण की एक चौकार एक षटकार आला आणि आता मात्र एकेरी दुहेरी आकड्याने संघाचा डाव पुढे सरसावताना आपण पाहतोय. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार प्रेम. हो, पुन्हा इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पर मिळेल एकच धाव. षटकार चौकार आला, तदनंतर कमबॅक करून देतोय प्रेम देखील आपल्या संघाला, परंतु जिंकण्याचं समीकरण थोडस जवळ येत चाललंय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा अजूनही बनवायच्या. चांगली फटकेबाजी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला आदित्य. हो, इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू होता. थोडासा बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु दूरवर होते क्षेत्ररक्षक. त्या अनुषंगाने एकच धाव आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 41 धावा आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये बनवायच्यात 15 आणि बदालच्या आतमध्ये नक्कीच आपण ड्रिंक्स ब्रेक देखील घेणार. त्या अनुषंगाने थोडासा वेळ आपल्याकडे आणि ऐकूयात आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस, हो टू डीजे.
तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 41 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता मात्र 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत 15 धावा. 12 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनीला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय सनीवरती आणि विश्वासाला सार्थ ठरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. हो, फटका लाजवाबा आणि या फटक्यावरती षटकाराची मोहर लागली होती. चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. षटकाराला पडद्यावरती आमचे लाडके प्रेक्षक बसलेत. त्यांना विनंती असेल आपण थोडेसे बाजूला बसा प्लीज, सहकार्य करा. यास धन्यवाद. प्रेक्षकांविना कुठलीही स्पर्धा अपुरी असते आणि त्या अनुषंगाने आपण साक्षीदार असतात एकेका स्पर्धेचे. त्या अनुषंगाने आपली उपस्थिती देखील तितकीच प्रार्थनीय आहे. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. षटकाराला लगेचच सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट मधाच्या आतमध्ये खेळला जातोय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 8 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये बनवायचे आहेत 8. थोडासा बागफुटला या सामन्यामध्ये तिरुपती बॉईज खाटेकर संघाला आपण पाहतोय आणि एका बाजूने जय हनुमान नडे संघ थोडीशी मजबूत पकड निर्माण करतोय. चांगला खेळ प्रस्थापित करणं गरजेचं आहे. हो, मिस्टामिक स्ट्रोक आहे. दोन क्षेत्ररक्षक होते परंतु शेवटच्या मोमेंटला चांगला कॉल आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने पकडला. अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाजाचा खेळ. यस, फलंदाज होतोय बाद, अर्थातच आदित्य. बॅक टू द पवेलियन. चांगली फटकेबाजी करत होता मधाच्या आतमध्ये आदित्य. 5 चेंडू मध्ये 12 धावा धावफलकावरती जोडल्या आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय विवेकला आपण पाहतोय. 9 चेंडू शिल्लक आणि 8 धाब्यांची आवश्यकता. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र धावा चेस कराव्या लागतील. हो, बॅटची पुनशा बाहेरची बाजू होती. डायरेक्ट हिट लागलाय. पाहावं लागेल इथे मात्र फलंदाज बाद आहे की काय. नॉट आउट घोषित केला पंचांनी. झेल घेणं गरजेचं होतं. यष्टीरक्षकाला झेल ड्रॉप देखील झाला आणि इथे मात्र एक धाव देखील धावफलकावरती जोडली गेली. कल्पेशजी खाटेकर यांचं देखील शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील वीर हुतात्मा चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता असेल जय हनुमान नडई संघाला. हो, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्या हाताने इथे मात्र नक्कीच थोडीशी दिशा दाखवली होती आणि तत्पर एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जातोय. 7 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता. यष्टीरक्षकाने झेल जर पकडला तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असतं. कॅचेस विन द मॅचेस अनेकदा आपण म्हणत असतो, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर इथे मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता असेल. ओहो, दांडी गोल. यू मै साय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज विवेक बॅक टू द पवेलियन.
चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशजी खाटेकरे यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. देवीदासजी भुंडेरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा. या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला झालाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6 धाबा रोखाव्या लागतील. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल झालाय, अर्थातच प्रकाशला आपण पाहतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. हो क्या बात आहे. परंतु इथे मात्र पाहावं लागेल पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आला. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पिच आणि त्या अनुषंगाने वाईटचा इशारा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अभ्यंतरच्या स्वरूपाने धाबा ज्या जात आहेत त्या रोखाव्या लागतील, कारण की इथे मात्र समीकरण थोडस सोपं होतंय. 5 धाब्यांची अजूनही आवश्यकता. शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आदरपूर्वक सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव. आणि इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मान्यवरांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय सूरजला, त्याने चांगली कामगिरी केली आहे. कैलासजी गायकर आपण देखील या. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. हो आता मात्र चांगला चेंडू पेश केला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. एक तेरी एक मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता असेल. इथे मात्र धाबा डिफेंड होतील का हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज आणि त्याच्या सोबतीनं प्रथमेश. सूरजने चांगली कामगिरी केली, अर्थातच 15 धाबा धावफलकावरती जोडल्यात. परंतु 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. गौरव होतोय सज्ज. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग. फिंगर अप. फलंदाज होतोय बाद. कमालीची वापसी करतोय आपल्या संघासाठी फलंदाजाचा. इथे या ठिकाणी मात्र नक्कीच खरपूस समाचार घेतला आणि विकेट क्रमांक लागतोय मधाच्या आतमध्ये 5वा. सूरज बॅक टू द पवेलियन. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 5 धाबा बनवायचे आहेत. 4 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरगाव गेलाय. माधवजी गायकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचा शुभ सन्मान देखील केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सामना देखील तितकाच महत्वाचा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची आवश्यकता. हो हा चेंडू थोडासा खाली राहिला. क्या बात आहे. कमालीची कामगिरी. पंचांचा वाईटचा इशारा. थोडासा वेळ घेतला परंतु योग्य तो निर्णय पंचांनी देखील आमच्या पर्यंत पोहोचला. सागरजी नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आणि लगेचच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. ऑफिशियल पंच तितकेच चांगले खेळाडू देखील आहेत या विभागातील. 4 चेंडू 4 ची आवश्यकता. हो भीमर चेंडू आणि या ठिकाणी मात्र चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार आणि विजय संपादित केला जय हनुमान नडई संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. त्रिमूर्ती बॉईज खाटेकर संघ चांगला खेळ आपण देखील प्रस्थापित केला. आपलं देखील खूप सारं कौतुक. यस डीजे.